सो यस, आता वाजले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही चाललो बाहेर. सो यस, एक मोठी न्यूज, एक बिग न्यूज म्हणू शकतात, रिव्हील करणार आहे रचना. काय आहे आय गेस हे तुम्हाला टायटल वाजून आयडिया आलीच असेल. सो सुपर एक्सायटेड असाल तुम्ही की कोण आहे आणि काय आहे ती गुड न्यूज. सो यस, आम्ही रेडी झालो आहोत, रचना पण रेडी होते. सो लेट्स गो. नायसा पण रेडी, नायसा एक्सायटेड. आपल्याला आज बेबी बघायचा, क्युटी क्युटी. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे, सर्वांचे भलं कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम खात थंड राहू. केक चाहिए जिसपे इट्स अ गर्ल लिखा हुआ है. हाँ, इट्स अ गर्ल. अच्छा, हा छोटा घ्यायचा चीज केक. जास्त मोठं नाही, तोच इस पे इट्स अ गर्ल करके टैग है. बेबीच्या मम्माला देऊ. केक या हळूहळू गाडी आहे, गाडी आहे, गाडी आहे. बोलला की देर इज वन बिग न्यूज. आता तुम्हाला टायटल वाचून ऑफकोर्स काहीतरी समजलं असेल, बट कोणामुळे मी मावशी झाली परत एकदा. सो ॲक्च्युली ना खूप लोकांनी लास्ट टाइम 1-2 व्लॉग्समध्ये गेस केलेलं आणि आम्ही ते नव्हतं सांगितलं बिकॉज सगळेच जण कम्फर्टेबल असतात असं नाही आहे. बट वी वे जस्ट वेटिंग फॉर दिस डे. सो माझी फ्रेंड फोरम, शी वॉज प्रेग्नेंट आणि आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मी मेड शुअर की तिचं जे बेबी बंप आहे ते दिसायला नाही पाहिजे. बट हा मी दिलं. कोणी दिलं? आतुनी. सो आज फायनली सकाळी आम्हाला न्यूज आली की आज काल येस काल आम्हाला समजलं की they both are blessed with a baby girl and we are super excited to meet them. पण आम्ही अडगावला असल्यामुळे आम्हाला ते पॉसिबल नाही झालं. आज आम्ही लवकर आलो आणि पुढचा पूर्ण 1 वीक बिझी असणार आहे. मी सुद्धा बिझी आहे, सनी सुद्धा बॅक टू बॅक ड्युटीज करतोय म्हणून आम्हाला हा संध्याकाळचा टाइम मिळाला आणि मग आम्ही प्लॅन केलं की लेट्स गो अँड मीट देम. सो खूप आम्ही एक्सायटेड आहोत बेबीला बघायला. बट येस, आम्ही बेबी नाही दाखवणार, बट आय नो तुम्ही सगळेच तिला कॉंग्रॅच्युलेट करणार आहे. सो थँक्यू सो मच. त्यांच्या बिहाफमध्ये मी बोलते आणि बघूया की मम्मी आणि पापा कसं फील करतायत. सो लेट्स गो. Congratulations.
रहने दे हमारी इस पे फोकस। मेरी आवाज से तो उठना ही नहीं चाहिए यार, तूने तो इतना व्लॉग्स देखा है मेरे। तेरे आवाज से उठेगा ना, रिएक्ट कर दिए ना वो कि भाई मैं जानती हूँ इसको, ये मेरी फ्रेंड है। So congratulations to Ankit and Forum. गर्ल गँग बढ़ गई। नाईसा तुला सिस्टर पाहिजे समज नको जो बळू भाई तो तू कितना खुश शॉक कितना है वो पूछ ले। ओटी के बाद ना उसने इट्स अ बॉय वाला था, सबको भेज ही रहा था ऐसा, मतलब रेडी था कि जैसा आगे बोलेंगे इट्स अ बॉय भेजूंगा, और सिस्टर ने इट्स अ गर्ल बोला, कांग्रेचुलेशन इट्स अ गर्ल चाइल्ड। और एक जिंदगी में मेरे और एक लड़की जिंदगी में तो मैं क्या इतनी मतलब इट्स अ गुड ही इज टेकिंग इन अ गुड वे। नाहीतर ही इज लाइक आमच्या त्याच्या आयुष्यात तीन मेन गर्ल्स। उसके फ्रेंड ने क्या बोला, तू पुरुष नहीं तू महापुरुष। एंड सनी है ना इन्फ्लुएंस के लिए, सनी के लाइफ में भी कितनी सारी लड़कियां हैं। यस वो तो। सो कैसे लग रहा है? कांग्रेचुलेशंस। थैंक यू सो मच। डायरेक्ट सरप्राइज, अनएक्सपेक्टेड था, बहुत मस्त फील। अनएक्सपेक्टेड ताने वाला था ना। नहीं ऐसे हमको तो था कि बॉय सब है। लोग ओके सब लोग मैंने स्टार्टिंग में मैंने बोला था लड़की। नहीं मैंने स्टार्टिंग में भी गर्ल बोला था, लास्ट में मैं जब तुझे देखा अरोमा के बाहर इसने बोला कि ये लड़का है बॉय। बट आई एम हैप्पी, गर्ल्स गैंग। हमें तो गर्ल ही चाहिए थी। क्यूट है। ऐसा कसं नको बेबी? ऐसा हात नाही लावायचं। नहीं फक्त मी हात लावणार आहे डॉक्टर। आफ्टर ऑल मैंने उसको बोला प्रिकॉशंस। तू ज्यादा बोल मत यहाँ तक आने के लिए, क्योंकि तुझे बहुत सारे क्वेश्चंस आने वाले हैं और तुझे तब तेरे जो एनर्जी है वो ऐसे लाइक यू हैव टू प्रिपेयर। तू वो पूछने वाली ना क्वेश्चन। वो तो नॉर्मल है। उसको मैंने बोला मतलब कल ना वो डॉक्टर को मैंने मैसेज किया, मैं पीडियाट्रिशियन को अब विजिट पे भेज रही हूँ क्या, अगर वो बोलती थी ना नहीं, मैं तो सनी को बोलने वाली आज आ भाई डिम्पल आवाज तो आजा एंड देन अपन बात करते हैं, क्योंकि इतना कुछ वो नया कर रही है ना 1-2 दिन में, कैसे लगता है कि क्या हो रहा है सब ठीक है कि नहीं है। मेन इज ओनली फीडिंग, उसको सिर्फ दूध चाहिए बस, बाकी कुछ नहीं। नाइसा बर्थ के लिए मैं इसको बोला फाल्गुनी का ब्लॉग देख, अभी सनी कैसे बर्थ देता है, क्योंकि ये बर्थ नहीं आ रहा है इसको। इट्स ओके, सब बेबीज को नहीं आएगा। 15 मिनट हम लोग स्टैंडिंग रखते जैसे हैं। हाँ, जैसे मिल्क अंदर से अच्छे से जाएगा ना तो गैस ऊपर आके फिर बर्फ आएगा। तो मैं बोला सनी ऐसे पैट करता है, ऐसे पैट करता है। पापा नहीं ऐसा तू बलून दे मासीला बलून दे, ते पडलं एक उडला तो। हाँ ते उडणार। थप मासीला दे, बोल कॉन्ग्रॅच्युलेशन्स मासी, बोल नाइसा से कॉन्ग्रॅच्युलेशन्स मासी। हॅपी बर्थडे त्याचा होता, तिचा होता काल 0 फर्स्ट डे बर्थडे। Congratulations and celebrations for a wonderful child. Both of you. Okay, be a good parent. Don't claustrophobic. Don't do all that to her. Just let her be. Okay. Papa. पापा ने खोड़ा ये ले Papa. ये ना ऐसा। हाँ Congratulations uncle। थांब पडेल, तुझे नको जाऊ। ले फोरम तुझे किलर आहे तेरे आराम से थैंक यू तू खाते चॉकलेट येणे खवडा इतो खायचं, येणे खावी चेटलीच खवडाई येणे नाही ती मला नाही। ऐसा हे दे हे। थँक्यू सो मच। एन्जॉय योर मदर फूड। बस बस उधर नहीं Joey doesn't share this cake. तेरा सोच के ही बोला है ना। एक्चुअली मैंने भी सोचा कि जब तक वो नॉर्मल फूड पे मैं भी बाहर का कुछ नहीं खाऊंगा, वो जो खाएगी वही खाऊंगा। मतलब इतना त्याग अभी से। तो तूने क्या तू भी लिक्विड पे नहीं ऐसा नहीं, घर का ही खाएगा, बाहर का नहीं। फिर मैं अगर वो बाजरे का रोटी खाएगी, मेथी की सब्जी खाएगी, तो वो भी वैसा ही कुछ खाएगा। एक्चुअली मैं ये सब खाता हूँ पहले पाव से। भाजी, पिज्जा, पास्ता वो पहले से खाते हैं।
वो हमारा बात हुआ था वो डाइट के ऊपर। अब मेरे लिए फोरम के जो फैंस रहेंगे बोलेंगे हमने तो बहुत पहले बोला था। अरे कितने लोगों ने गेस किया था देखा उस दिन? 2 जन ने बोला था। हाँ, और उसके पहले वाले एक में भी बोला था किसी ने, आई थिंक अरोमा से पहले अपन कहाँ मिले, मेरे बर्थडे पे। नको बाबू ते मासीचं पाणी, बेबीचं पाणी। अब गाडीत आहे, मी आणलंय, आपण जायचंय तर खाली येतील वर। चलो फिर once again congratulations. चलो, thank you for coming here. Yes. Forum, enjoy your motherhood, enjoy your parenthood. Thank you for And coming. these are the best days of your life. So enjoy to the fullest. और गँग तुम्हारी फायनली आम्ही आलो आहोत घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये. तो ऑरेंज भी हम किसके अंदर से नहीं लेके जाएंगे। तंदूरी या अंगारा मीडियम स्पाइसी रहता है दोनों। स्पाइसी चलेगा, तो आप पेरी पेरी ले लीजिए, स्पाइसी में अच्छा था कोई टेंशन नहीं। हाफ ही कर पेरी पेरी आता है कुछ नहीं। 20 रुपये। चॉकलेट राखी कोण आहे? राखी नाही म्हणत त्याच्या खायला ते बघ लाची म्हणतात त्याला. अमेझिंग आहे. हाऊस इट कसं आहे? हे चांगलं आहे. स्पेशल बघू फायनली आम्ही घरी पोचलो आहोत अँड आफ्टर अ लॉंग टाइम घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये जाऊन ते सगळं काही खाल्लं आणि एवढं अमेझिंग वाटलं ना. सनीचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मी याच्या आधी सुद्धा खाऊ गल्लीमध्ये गेली आहे आणि तिकडचं जे पण आहे तुम्हाला जे पण मिळतं लाईक राईट फ्रॉम सोया चाप किंवा मग ते पास्ता, मग गुल्लकचं पिझ्झा ते सुद्धा होतं तिथे. पण आम्ही एवढं फुल झालेलो ना की अजिबात ताकद नव्हती की पुढे काही खाता येईल. आणि मी काय खाल्लं? आणि जिनी डोसा जे खूप प्रसिद्ध आहे. ॲक्च्युली हा आम्ही जो इकडच्या खाऊ गल्लीमध्ये खाल्ला ना तो तसा नाही आहे. लाईक त्याच्यात खूप कमी चीज होता. जो ओरिजिनल जिनी डोसा आहे ना तो खूप अमेझिंग लागतो विथ लॉट्स ऑफ चीज. आणि या अशा टायमाला पूर्ण तुमचा डाएट बाजूला ठेवायला पाहिजे. पण मस्त होतं. आम्ही फुल पोट भरून खाल्लं आणि त्याचबरोबर अंकित आणि फोरमला भेटल्यानंतर ते एक वेगळंच फील होतं. फायनली अजून एक मेंबर आमच्या ह्याच्यात ॲड झालेलं आहे. एक छोटीशी बेबी गर्ल खूपच गोंडस आहे.
सो येस, हा व्लॉग आता आम्ही इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.